जय भीम नमो बुद्धाय। बघूया बातमीपत्रातल्या आजच्या विशेष घडामोडी। भाजपा महायुतीचे घटक पक्ष असणाऱ्या रिपाई आठवले गटाचे महाराष्ट्र राज्य व्यापारी आघाडीचे उपाध्यक्ष दत्तात्रय गायकवाड यांचे 1 जुलै 2025 रोजी तिरडी उठाव आंदोलन पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या गेटवर केले। दत्ता गायकवाड पत्रकारांशी बोलताना म्हणाले की चिंचवड महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागामुळे त्यांच्या भ्रष्ट कारवाईमुळे व जाणून बुजून देशापोटी केलेल्या कारवाईमुळे धनदांडग्यांना मदत करण्याच्या उद्दिष्टाने केलेल्या कारवाईमुळे माझी जगण्याची आशा संपली आहे। कारण माझी रोजीरोटी ज्या धंद्यावरती अवलंबून होती ती टपरी महानगरपालिकेने अतिक्रमण कारवाई करून घेऊन गेले। या आंदोलनामधून चुकीच्या कारवाईतून ओढवलेली परिस्थिती माझ्या परिवाराला महानगरपालिकेसारख्या शहरामध्ये हलाखीचे दिवस आले आहेत। 9-10 जय भीम विकास खडक लॉर्ड बुद्धा टीव्ही चॅनलवर आपण थेट पाहतोय की आज पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या गेटवर आहोत आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका म्हणजे श्रीमंत महानगरपालिका ओळखली जाते आणि त्याच महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये अतिक्रमण कारवाई मोठ्या प्रमाणात होत आहे। अतिक्रमण कारवाई करत असताना काही हॉकर झोन काही ठिकाणी डिक्लेअर झालेत, काही ठिकाणी डिक्लेअर झालेले नाहीत। मात्र काही टपरीधारकांना काही फुटपाथरीवाल्यांना लायसन दिले गेलेत आणि ते लायसन दिल्यानंतर काही हायकोर्टाचे आदेश होते की जोपर्यंत हॉकर झोन डिक्लेअर होत नाही आणि त्यांची व्यवस्था होत नाही तोपर्यंत हाय सद्यस्थितीत त्या हॉकरवाल्यांना तिथं थांबण्याची मुभा असेल। पण प्रत्यक्षात काही तांत्रिक गोष्टी पाहिल्या तर काही ठिकाणचे हॉकर्स हे काढण्यासाठी प्रतिबंधित करण्यात आले आणि ते काढावे लागतात कारण त्या नियमाचं पालन करावं लागतं। तसेच काहीशी घटना जी आहे ते पिंपरी चिंचवड शहरातील रावेत केवळे ह्या मुकाई चौक या ठिकाणी घडलेली आहे। आपल्यासोबत आहेत भाजपा महायुतीचे घटक पक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे महाराष्ट्र व्यापारी आघाडीचे उपाध्यक्ष दत्ता गायकवाड आहेत आणि त्यांच्यासोबत आपण पाहतोय की थेट त्यांचीच जी टपरी आहे जी लायसनधारक असताना ती टपरी उचलली गेली, नक्की काय प्रकार आहे आणि कशा पद्धतीने तुमच्यावरती कारवाई झालेली आहे? सर्वप्रथम सर्वांना जय भीम। अन्यायकारक ही कारवाई झालेली आहे। अतिक्रमण विभागाने कायद्याचा अवमान आणि कोर्टाचा अवमान केला असं मला वाटतंय। या अतिक्रमण विभागाला कायद्याचं आणि कोर्टाचं काही पडलेलं नाही का या ठिकाणी हुकुमशाही चालू आहे पालिकेत असं म्हणायला काही हे नाही आहे। कारण का हुकुमशाहीशिवाय कायद्याचं उल्लंघन कोण करतं का? आपण ज्या संवैधानिक पदावरती बसलेलो आहे ते संवैधानिक पद आपल्याला कोणामुळे तर या संविधानामुळे। आणि आपण आज जर त्या संविधानाचा जर अपमान करत असेल अवमान करत असेल तर मला वाटतं आयुक्त साहेबांनी नक्कीच या अधिकाऱ्यांवरती कारवाई केली पाहिजे। आयुक्त साहेबांनी कोर्टाचे आदेश पाहिले पाहिजे, आयुक्त साहेबांनी हॉकर झोन्स लायसन्स पाहिले पाहिजे आणि त्यानंतरूनही जर कारवाई झाली असेल तर संबंधित येणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांवरती कारवाई बडतर्फ किंवा यांची बदली केली पाहिजे। कारण का यांना कायद्याचा कोणताही धाक राहिला नाही। हा धाक कशामुळे राहिलेला नाही आहे? यांचे अनधिकृत बांधकामाशी काही हितसंबंध आहेत का? यांचे काय आर्थिक व्यवहार आहेत का? गोरगरिबांना न्याय का भेटत नाही? आयुक्त साहेबांनी याची चौकशी करणं गरजेचं आहे असं मला वाटतं। ही जी टपरी आहे ही तुमची एकट्याचीच उचललेली आहे का तिथे काही याच्या आधी हॉकर झोन होते त्यांच्यावर देखील कारवाई झालेली? मुकाई चौक या ठिकाणी हॉकर झोन जवळपास 70 टपऱ्या होत्या आणि रावेतपासून मामुर्डी साईनगर विकासनगर जवळपास 200 हॉकर्स आहेत। तर या सर्वांवरती अन्यायकारक कारवाई केलेली आहे। कारवाई का केलेली आहे? मुकाई चौक येथील 12 एकरचा प्लॉट आहे, नाव रामदयाल गुप्ता यांचे म्हणण्यावरून आमच्या गोरगरिबांवरती अन्याय झालेला आहे। मग या जागा मालकांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला पैसे पुरवले का? अतिक्रमण विभागाला पैसे पुरवले का? माधुरी पंडितला पैसे पुरवले का? अमित पंडितला पैसे पुरवले का? त्यानंतरून बीट निरीक्षकाला पैसे पुरवले का? मनोज लोणकर सरांना पैसे पुरवले? हे आम्हाला त्यांनी सांगावं। गोरगरिबांच्या टपऱ्या तुम्ही उचलताय आणि 12 एकरचा प्लॉट मालक त्याची तिथं अनधिकृत दुकानं आहे, त्याची पार्किंग महानगरपालिकेच्या रोडवरती आहे, मुकाई चौक अक्षरशः जाम होतोय। मग त्या ठिकाणी कोणाचं लक्ष का नाही? तो काय पालिकेचा जावं आहे का? तो पालिकेचा टॅक्सधारक आहे। आम्ही काय पालिका सोडून बाहेर राहतोय का? आम्ही टॅक्स भरत नाही का? मग आम्ही महानगरपालिकेला टॅक्स स्वरूपात पैसे देतो। आमच्या पगारावरती या अधिकाऱ्यांचे पोटपाणी चालतं, यांचे पगार चालतात आणि कायद्याचा अवमान करतात हे लोक। यांना कडकच कडक शासन व्हायला पाहिजे, या अधिकाऱ्याला चाप बसायला पाहिजे आणि हे भ्रष्ट अधिकारी बंद झाले पाहिजे आणि जनतेचा इथं न्याय भेटला पाहिजे असं मला वाटतंय।
जागा मोजणीसाठी 1 वर्ष अगोदर केलेल्या अर्जावर कारवाई न केल्याने वारंवार चकरा माराव्या लागणाऱ्या अभिभूमिलेख कार्यालयातील मोजणी अधिकाऱ्याने एका महिलेशी अरेरावी करीत नाहक त्रास दिला असून महिलेने त्या मोजणी अधिकाऱ्याची तक्रार राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व जिल्हाधिकारी यांच्याकडे व्हिडिओद्वारे केली आहे. काय देता आम्हाला कसं कळी? 27 तारखेला तुम्ही आले नाही साहेब. नाही 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 हे ऑफिशियली आता तुम्ही काय म्हणता, काय करा ते करा. साहेब तुम्ही ड्युटीवर आहे, कोणा भाषेत बोलून राहिले तुम्ही, जरा विचार करा. नाही नाही मग 27 तारखेला तुम्ही आम्हाला नाही नाही बोलणार आहे. आमचे पैसे दोनदार आई पैसे भरलेले असतात. आता सांगा. तुम्ही काय भाषेत बोलून राहिले, तुम्ही जा काय करा. नाही नाही तुम्ही काय म्हणता, तुम्हाला जे करायचं ते करा. फोनवर मी तुम्हाला काल सत्य सांगितलं, तारीख काढून मोजणी करून घे. मग 27 तारखेला तुम्ही आम्ही टाकून येऊन राहिलो, आमचे पोरं उपाशी भरून राहिले, भाडं थोडं वाया जाऊन राहिलं. मग तुम्ही तारीखच काढून 27 तारखेला तारीखच नव्हती काढायला पाहिजे होती. पोलीस स्टेशनला लावा पोलीस स्टेशनला लावा पोलीसला लावा. हा आई पोलीस स्टेशनला कोणता कलेक्टर आहे की कोण आहे बोला आधी. तुमची चुकी आहे की आमची चुकी आहे? नाही गरीब ऐका, गरीबाला मारणं थांब 2 मिनिट आहे. गरीबाला मारणं असेल तर असंच मारा साहेब. समजलं का? बोला कोणता पोलीस येतो तो काय ना, म्हणजे आम्ही कानपट्टे देतो. मग 27 तारखेपासून आम्ही घरी आहे. नाही साहेब काय नाही साहेब म्हणून राहिले तुम्हाला जे नाही साहेब म्हणून राहिले जे करायचं ते करा. मग ठीक आहे बा. नाही तुमची भाषा आहे, आम्ही तुम्हाला नम्रपणे विचारू राहिलो की साहेब 27 तारखेला तुम्ही नाही ठीक आहे. मी त्याला नाही रेकॉर्डिंग म्हणजे हे तर लिगल आहे, आम्हाला परमिशन, आम्ही हे नागरिक आहे. साहेब काय बोलू राहिले, तुम्हाला जे करायचं ते करा. म्हणजे मग काय तुम्ही काय राज्य आहे काय, लोकशाही आहे नाही? तुम्ही लोकशाहीमध्ये तुम्ही असे करू राहिले. आई थांब साहेब, आज नोटिसा देणार आहात की तुम्ही काल आम्हाला फोनवर बोलले. आज नोटीस भेटून जाईल तुम्हाला. मग आम्ही तोपर्यंत इथं बसतो, तुमची वाट बघतो. असं नाही करायला पाहिजे. तुम्ही थोडी माणुसकी दाखवायला पाहिजे होती. आम्ही गरीब माणसं आहे. नाही 27 तारखेला तुमचं कारण होतं ना, तुम्ही आम्हाला नोटीस दिली. जे काम बाबासाहेब नाही करू शकले ते काम तुम्ही करू राहिले साहेब. बाबासाहेबांना तरी गरीबाला मदत केली. नाही साहेब ऐका साहेब का नाही बंद नाही होणार. हे याचा अधिकार आहे आम्हाला लोकशाहीमध्ये, याचा अधिकार आहे आम्हाला लोकशाहीमध्ये. तुम्हाला जे करायचं ते करा असं म्हणता साहेब. ठीक आहे बरं साहेब आम्हाला मारा. मग नाही साहेब आम्हाला मारा. नाही आम्ही आमचा अधिकार आहे तुम्हाला आमचा मग मारा. आम्ही नाही मग मारा ना, मारा आम्हाला. नाही मग मारा ना आम्हाला. ते काय म्हणता, तुम्हाला जे करायचं ते करा. तुम्हाला जे करायचं ते करा. ठीक आहे भूमी अभिलेख मध्ये आम्हाला 27 तारखेला नोटीस आली. आणि 27 तारखेला आम्हाला नोटीस आली. आणि साहेब म्हणता तुम्हाला जे करायचं ते करा. माननीय मुख्यमंत्री साहेब आणि कलेक्टर साहेब हे असे अधिकारी आहे. बघा आता गरिबाने काय करायचं. हे मोताळा तालुका भूमी अभिलेख ऑफिस यांना आम्ही 27 तारखेचा जाब विचारायला आलो. साहेब म्हणता तुम्हाला जे करायचं ते करा. राजगृह फाउंडेशन ग्रुप बेसातर्फे गोरगरीब गरजू लोकांकरिता अनेक उपक्रम वर्षभर राबवले जातात. नुकत्याच शाळा सुरू झाल्या व अनेक विद्यार्थी असे असतात जे शालेय साहित्य नसल्यामुळे शिक्षणापासून वंचित राहतात. अशाच गरजू व होतकरू शालेय विद्यार्थ्यांना राजगुरू फाउंडेशन ग्रुप बेसातर्फे इयत्ता 1ली ते 12वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना लेखन साहित्य व पुस्तकांचे निःशुल्क वितरण करण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची ओढ निर्माण व्हावी व शिक्षण घेऊन जीवनात विद्यार्थ्यांनी मोठे लक्ष साधावे या उद्देशांना घेऊन गेल्या 3 वर्षांपासून हा उपक्रम राजगुरू फाउंडेशन तर्फे राबवण्यात येत असल्याची माहिती फाउंडेशनचे अध्यक्ष धनराज बडोले यांनी दिली. आज आपण पुस्तक वितरणाचा 3रा दिवस आहे. मला खूप हर्ष होत आहे
की माझ्या विद्यार्थ्यांना माझ्या परीने जेवढं जमेल तेवढी मी मदत करत आहे. गेल्या 2 दिवसापासून जवळपास आम्ही 50 विद्यार्थ्यांना नोटबुक वितरित केले आहे. आता पण अशी इच्छा आहे की हा उपक्रम साप्ताहिक असल्यामुळे 7 जुलैपर्यंत आम्ही हा उपक्रम घेत आहोत. आणि उपक्रम घेताना इतरांना देताना खूप हर्ष होतो. तुम्हीसुद्धा आपल्याकडे जे काही आहे त्याच्यातला 2%, 5% जरी दिलं, जे गरजू लोक आहेत किंवा गरजू विद्यार्थी आहेत, तर त्या विद्यार्थ्यांना खूपच बरं वाटेल. बरं, हे छोटीशी वस्तू देणं म्हणजे काय असते नेमकं, तर ह्या वस्तूमधून विद्यार्थ्यामध्ये प्रेरणा निर्माण होते. प्रेरणा निर्माण झाली की विद्यार्थी त्याच हिशोबाने अभ्यासाला लागतो. त्याचा जो वर्किंग कॅपॅसिटी आहे तो वाढण्यासाठी प्रयत्न होतो. म्हणून आम्ही छोटीशी बक्षीस विद्यार्थ्यांना देत आहोत. आता हा 3रा वर्ष आहे. दरवर्षी आम्ही हा उपक्रम राबवत राहू आणि आमच्या विद्यार्थ्याचा उत्साह वाढवत राहू. विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी जे गरजू आहेत, ज्यांना मदतीची आवश्यकता आहे, म्हणजे आताच नाही तर लाईफ टाईम जोपर्यंत मी आहे तोपर्यंत मदत करण्याचा मी मानस ठेवलेला आहे. आणि तुम्हाला असं सांगू इच्छितो की जेव्हा काही माझी मदत लागली तेव्हा कधी पण माझा नंबर आहेच, त्यावर तुम्ही फोन करा. आत्ताच किंवा मिडल सेशनमध्ये किंवा शेवटी पण हे करण्यासाठी तुम्हाला स्वतःच्या मनामध्ये चिकाटी ठेवावं लागेल, ताकद ठेवावं लागेल, परिश्रम घ्यायची तुमची भावना पाहिजे आहे. आणि ही जर भावना असेल तर आम्ही नक्कीच जे दीनदुबळ्या समाजातील विद्यार्थी आहेत, याच्यामध्ये कोणतीही जात चालतो, आम्हाला जातीचा आम्ही काही कन्सल्ट ठेवत नाही. फक्त त्या विद्यार्थ्यांनी उत्साह दाखवला पाहिजे आम्हाला, की जेणेकरून त्या उत्साहाच्या माध्यमातून आम्हाला त्या विद्यार्थ्याला वर उचलता येईल आणि बेकारीचं जे प्रमाण आहे ते कमी करता येईल. ह्या प्रसंगी मी एवढंच बोलू इच्छितो. थँक्यू. मी कृतिका कुंभारे 12th आहे आणि धनराज सरांच्याकडे आलेली आहे. त्यांनी बुक्स यांचा अरेंजमेंट केलेला आहे, म्हणजे लहान ज्यांच्याकडून घेणं नाही होत त्यांच्याकडून. तर त्यांनी खूप मदत केलेली आहे आमच्याकडे आम्हाला. त्यांना मी खूप धन्यवाद करते. परभणी जिल्ह्यातील नवपंचायत समितीमध्ये शासकीय योजनांचे लाभार्थी व शेतकरी यांच्याकडून गटविकास अधिकारी व प्रभारी गटविकास अधिकारी पैसे घेऊन लूट करीत असल्याबाबतचे निवेदन परभणी जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहे. या पंचायत समिती कार्यालयात परभणी जिल्ह्यातील बहुतांश पंचायत समितीमध्ये कायमस्वरूपी गटविकास अधिकारी नसून त्या ठिकाणचा पदभार मागील 3 वर्षांपासून प्रभारी अधिकाऱ्यांना देण्यात आला आहे. ज्या पंचायत समितीमध्ये कायमस्वरूपी गटविकास अधिकारी कार्यरत आहेत त्या ठिकाणी प्रभारी पदावर घेतलेल्या पंचायत समितीमध्ये शासनाच्या योजनाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात पैसे उकळल्या जात आहेत. यासाठी भारतीय जनता पार्टी परभणी जिल्हा अध्यक्ष सुरेश भुमरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. आज परभणी जिल्हाधिकारी साहेबांची भेट घेऊन प्रामुख्याने 2 विषय महत्त्वाचे आहेत. परभणी जिल्ह्यातील 9 पंचायत समितीमध्ये जे BDO आहेत, सर्वसामान्य जनतेसाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब असतील, महाराष्ट्राचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, सर्वसामान्य जनतेला न्याय मिळण्यासाठी विविध योजना सर्वसामान्य जनतेसाठी सुरू केलेल्या आहेत. पण परभणी जिल्ह्यातील अनेक BDO पैसे घेतल्याशिवाय कुठलंही काम करीत नाहीत. सर्वसामान्य जनतेची लूट करीत आहेत. ही लूट तात्काळ थांबली पाहिजे. जिल्हाधिकारी महोदयांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिलं आहे. असे काही जे BDO आहेत जे पैसे घेतल्याशिवाय विहिरीचं काम करीत नाहीत, घरकुलाचं काम करीत नाहीत, अशा BDOवर तात्काळ कारवाई करावी. नाहीतर आम्ही आमच्या परीनं येणाऱ्या काळामध्ये परभणी जिल्हा भारतीय जनता पार्टी नक्कीच आमच्या भाषेमध्ये जे जे सर्वसामान्य जनतेकडून पैसे घेतात, सर्वसामान्य शेतकरी बांधवाची, सर्वसामान्य नागरिकाची लूट करतात, त्या अधिकाऱ्याची इथून पुढे गैर केली जाणार नाही. आम्ही नक्कीच त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाहीत. सर्वसामान्य जनतेचे कामं बिगर पैशाचे झाले पाहिजे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब चौकीदार म्हणून देशाचं काम करतात, देशाचा सेवक म्हणून काम करतात. आमचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री 18 घंटे देवेंद्र फडणवीस साहेब सर्वसामान्य जनतेसाठी आणि महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी काम करतात. परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्रीसुद्धा मेघना दीदी बोर्डीकर साकोरेसुद्धा सर्वसामान्य जनतेसाठी काम करतात. पण काही अधिकारी चांगले आहेत, पण काही अधिकारी पैसे घेतल्याशिवाय काम करीन झालेत. त्यांना येणाऱ्या काळामध्ये नक्कीच भारतीय जनता पार्टी धडा शिकल्याशिवाय राहणार नाही.
बॉस ने मीटिंग बुलाई। क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो। बाहर बाहर उठो बैठो। जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है। बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार। अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर। कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com। कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुका येथील बड्याची वाडी गावातील नागरिकांना गावात जायला रस्ता नसल्यामुळे वृद्ध, गरोदर तसेच शाळेतील विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत। गेली 20 वर्ष या रस्त्याचे डांबरीकरण झाले नसल्यामुळे या नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे। सध्या पावसाचे वातावरण असल्यामुळे विद्यार्थ्यांना या चिखलातूनच वाट काढावी लागते। सुंदराबाई नावाच्या 95 वर्षीय वृद्धेला पक्षाघाताचा धक्का बसला होता। कोणतेही वाहन येत नसल्यामुळे नागरिकांनी स्वतः गाडीतून महिलेला रस्त्यावर आणले आणि त्यानंतर तिला दवाखान्यात नेले। या तालुक्याचे प्रतिनिधित्व करणारे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांना नागरिकांनी अनेक वेळा याबद्दल माहिती दिली, पण याकडे दुर्लक्ष झाले आहे। नागरिकांनी रस्ता त्वरित दुरुस्त करावा अशी मागणी केली आहे। स्मृतिशेष संभाजी केरबाजी कदम यांच्या प्रथम पुण्यस्मृतीनिमित्त आंबेडकरवादी मिशन अभिवादन सोहळा आयोजन करण्यात आला आहे। संभाजी केरबाजी कदम स्मृती शिष्यवृत्ती UPSC MPSC विद्यार्थ्यांना देण्यात येणार असून UPSC MPSC परीक्षा मुलाखतीपर्यंत गेलेले विद्यार्थी पण ज्यांची निवड होऊ शकली नाही अशा गरीब विद्यार्थ्यांना निशुल्क निवासी सुविधा दिल्या जातील। UPSC MPSC मुख्य परीक्षा, निशुल्क मार्गदर्शन वर्ग, वसतिगृह, मेस सुविधा, टेस्ट सिरीज आदी सर्व व्यवस्था निशुल्क दिल्या जातील। सर्व जाती धर्मातील विद्यार्थ्यांसाठी ह्या सुविधा असतील। विद्यार्थी गरिबी रेषेखाली असावा व UPSC किंवा MPSC राज्यसेवा आणि PSI STI असिस्टंट मुख्य परीक्षा मुलाखतीपर्यंत गेलेल्या विद्यार्थ्यांनी आंबेडकरवादी मिशन सिडको नांदेड येथे संपर्क साधावा असे आवाहन प्रमुख आंबेडकरवादी मिशन दीपक कदम यांनी केले आहे। आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष 2025 व माननीय मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता अभियान तसेच सहकार मंत्रालय स्थापना सप्ताहानिमित्त हातकणंगले तालुक्यातील सहकारी संस्थांबाबतच्या तक्रारी, समस्या, अडचणी यांचे निवारण करण्यासंदर्भात तक्रार निवारण शिबिर आज दिनांक 4 जुलै 2025 रोजी हातकणंगले तहसील कार्यालय सभागृहात संपन्न झाले। सदर शिबिराचे उद्घाटक व अध्यक्ष माननीय आमदार अशोकराव माने बापू यांनी भूषविले, तर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून माजी जिल्हा परिषद सदस्य व तालुक्याचे नेते माननीय अरुण इंगवले हे उपस्थित होते। कार्यक्रमासाठी विशेष उपस्थिती माननीय तहसीलदार सुशील बेल्लेकर, निवासी नायब तहसीलदार संदीप चव्हाण, नायब तहसीलदार श्रीमती सूर्यवंशी, KDCCचे बँकेचे विभागीय अधिकारी श्री निंबाळकर, तानाजी ढाले, तालुक्यातील विविध प्रिंट व डिजिटल मीडिया पत्रकार पतसंस्था कर्मचारी संघटनेचे नेते श्री पिसे, तालुक्यातील सहकारी संस्थेचे पदाधिकारी व ज्यांच्या संस्थांबद्दल तक्रारी आहेत ते तक्रारदार उपस्थित होते। कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन करून झाली। सदर शिबिरात एकूण 14 तक्रारी विविध संस्थांच्या बाबत प्राप्त झाल्या। भारत सरकारच्या वतीनं संपूर्ण देशामध्ये सहकार वर्ष साजरं केलं जाते आणि त्या अनुषंगानं प्रत्येक तालुक्यामध्ये सहकाराच्या संबंधी तक्रार निवारण केंद्र घ्यावेत अशा पद्धतीची सूचना केंद्र सरकार राज्य शासनाने दिलेली आहे आणि त्या अनुषंगानं शिरोळ तालुक्यातील सहकारी संस्थेच्या ज्या तक्रारी आहेत त्या तक्रारी जनतेने द्याव्यात आणि त्या तक्रारीचं तात्काळ निराकरण करावं अशा पद्धतीचं आज ही शिबिर इथं आयोजित केलेलं आहे। या शिबिरासाठी आमचे तहसीलदार बेल्लाळकर साहेब, त्याच्यानंतर आमचे जाधव साहेब DDR हे सर्व मंडळी, आमचे अरुणांना इंगवले त्या तालुक्याचे नेते यांच्या उपस्थितीमध्ये आज हे शिबिर इथं संपन्न झालेलं आहे। अनेक लोकांनी आपल्या तक्रारी इथं सादर केलेल्या आहेत आणि त्या तक्रारीचं निराकरण आपले जाधव साहेब तात्काळ करणार आहेत। ज्यांचे प्रस्ताव आपल्याकडे दाखल झालेले आहेत त्या प्रस्तावाबद्दल किती दिवसात, एक मला वाटतं 8 ते 10 दिवसामध्ये याबद्दल आपली चर्चा करून त्या दृष्टीनं त्या तक्रारीचं तुम्ही तक्रारी दिल्या त्या तक्रारीबद्दल तात्काळ चौकशी होऊन त्याचा निर्णय देण्यात येणार आहे आणि त्या अनुषंगानं सहकार चळवळ बळकट व्हावी, सहकार चळवळीत सामान्य माणसाचा सहभाग जास्त व्हावा आणि म्हणून सहकार चळवळीच्या माध्यमातून अनेक लोकांना रोजगार मिळालेला आहे, ते अबाधित राहावं, त्यांना चांगल्या संधी मिळावी
केंद्र सरकारच्या राज्य शासनाच्या ज्या योजना आहेत सहकाराबद्दल त्या आणून या भागातली सरकार चळवळ बळकट करण्याचा प्रयत्न मी करणार आहे. गतकाली सहकार निवारण शिबिर आज या ठिकाणी जाधव साहेब तालुक्याची DDR आणि तहसीलदार बेलेकर साहेब आणि आमचे निवासी नायब तहसीलदार यांच्या उपस्थितीमध्ये होत आहे. यामध्ये बऱ्याचशा सहकार्याच्या तक्रारी या ठिकाणी आल्या. त्याबद्दल यामध्ये मी आणि बापू यामध्ये लक्ष घालून लवकरात लवकर सहकारीचं निवारण कशा पद्धतीने होईल. त्याचबरोबर या ठिकाणी आमदार येणार आहेत किंवा तहसीलदार असल्यामुळं त्याही संदर्भात त्यांच्याही संदर्भातल्या त्या काही तक्रारी गावठाणाच्या किंवा इतर कचऱ्याच्यासुद्धा काही तक्रारी आल्या. त्याबद्दल त्याचंही निवारण करण्यासंदर्भात संबंधितांना 100% बापून येणे आम्ही सूचना देणे. तेव्हा फक्त त्या संबंधिताकडे तक्रार तुमची गेली पाहिजे एवढं लक्षात घ्या. इथं बोललं म्हणजे संपलं नाही. त्या संबंधित उदाहरणार्थ बीडीओंच्याकडे गेली पाहिजे, तुमच्या बीडीओ तक्रार गेली पाहिजे आणि एक बापूंना पत्र टाका. 100% त्याचं निराकरण आपण करू. धन्यवाद. क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है. तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है. इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है. ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में. लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है. जनहित में जारी. काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध. हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर. अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepailshospital.com. प्रशासनाने संविधानाच्या मूल्यांचे कार्यक्रम राबवावेत आणि संविधानाची हत्या याबाबत शासनाने आपली भूमिका जाहीर करावी. याबाबतचे निवेदन वंचित बहुजन आघाडीच्या वतीने कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल एडगे यांना देण्यात आले. कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात आणीबाणीला 50 वर्ष पूर्ण झाली. याबद्दल आणीबाणीची माहिती देणारे प्रदर्शन भरवले आहे. यामध्ये अशोक स्तंभराज मुद्राऐवजी संगोलचे चित्र लावल्यावरून वंचितने 2 दिवसांपूर्वी आंदोलन केले होते. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी एडगे यांनी कार्यालयात कार्यकर्त्यांचे म्हणणे ऐकून घेतले व 2 दिवसात शासनाची भूमिका सांगितली जाईल असेही सांगितले. यावेळी जिल्हाध्यक्ष प्रमोद कदम, दयानंद कांबळे, शहराध्यक्ष अमित नागटिळे, निलेश बनसोडे, महाबोधी पद्माकर, शिवाजी परळीकर उपस्थित. गेले 2 दिवस सुरू असणारं वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीनं जे आंदोलन होतं त्या आंदोलनाला जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीच्या वेळी निर्णय झाला आहे की येत्या 2-3 दिवसामध्ये त्यांनी माहिती व जनसंपर्क विभागाकडून अहवाल सादर करून घ्यायचा आहे आणि त्या अहवालानंतर हे प्रदर्शन जे काही सुरू आहे ते आम्ही बंद करावं अशी विनंती आम्ही त्यांच्याकडे केलेली आहेत. आणि दिशाभूल करणारे जी काही त्यामध्ये जी वाक्य आहेत, संविधान हत्या दिवस वगैरे अशा प्रकारचे बरेच अनेक वाक्य त्यामध्ये जी आहेत ती काढावी असं आम्ही मागणी जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे केलेली आहे. त्यांनी सकारात्मक निर्णय दाखवून योग्य पद्धतीने उचित कार्यवाही करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिलेले आहेत. जर येत्या 2-4 दिवसामध्ये हा निर्णय नाही झाला तर पुन्हा आम्ही हे प्रदर्शन उधळून लावल्याशिवाय सोडणार नाही. गेले 2 दिवस कोल्हापूर शहरातील आमच्या वंचित बहुजन युवा आघाडीच्या कार्यकर्त्यांनी जो जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये संविधानाच्या हत्याचा दिवस असं जे प्रदर्शन रावलं होतं त्या प्रदर्शनाच्या विरोधात आमच्या युवा आघाडीनं 2 दिवस प्रचंड आंदोलन केलं आणि त्या आंदोलनाचा भाग म्हणून काल जो अशासकीय सेंगॉल जो लावला होता शासनानं, तो सेंगॉल कालच्या काल बाजूला काढण्याचं काम आमच्या वंचित बहुजन आघाडीच्या युवा आघाडीनं काल केलेलं होतं. आणि त्यानंतरच्या काळामध्ये आम्हाला 2 दिवसात झालेली घटना समजल्यानंतर मी असू दे, दयानंद कांबळे आमचे अध्यक्ष असू देत किंवा बाकीचे आकाश कांबळे असतील, नितीन असतील, या सर्वांनी आज माननीय जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये माहिती विभागाचे अधिकारी आहेत काटेसाहेब आणि अडसो साहेब यांनी जिल्हाधिकारी यांची आमची भेट घडवून दिली आणि माननीय जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जिल्हाधिकारी आमची भेट घेऊन त्यामध्ये या संविधान हत्या दिवसाचा निषेध करण्यासाठी आम्ही त्यांना निवेदन दिलं आणि माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी संविधानाबद्दल सर्व अधिकाऱ्यांच्यामध्ये सर्व नागरिकांच्यामध्ये जागरूकता आहे आणि आदर आहे. त्यामुळे संविधान हत्या दिवस हा
शासनानं दिलेला कार्यक्रम आहे किंवा नाही याची चौकशी करण्याचं काम आम्ही करतो आणि याबाबतीत योग्य ती चौकशी करावी आणि चौकशी केल्यानंतर त्या अधिकाऱ्यांच्या करावी अशी आम्ही त्यांच्याकडे मागणी केली. त्यांनी याबाबतीत संविधानाबद्दल आदर व्यक्त केला आणि माननीय जिल्हाधिकारी यांनी आम्हाला सकारात्मक उत्तर दिलेलं आहे. बौद्ध भिक्षू बौद्ध धम्माचा प्रचार प्रसार करण्याकरता दिवस रात्र प्रयत्नशील असतो. भारत हा बौद्धमय करण्याकरता भिक्षू हे देशभरात भ्रमण करतात. भिक्षूंना धम्माचा प्रसार करण्याकरता केंद्र व राज्य सरकारने आर्थिक अनुदान द्यावे व सामाजिक सुरक्षा प्रदान करावी या मागणीकरता भीमसेनेतर्फे 5 ते 10 जुलैपर्यंत संविधान चौक येथे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती भंते हर्ष बोधे यांनी रवी भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली. या आंदोलनात सर्व भिक्षू संघांनी एकत्र येऊन यशस्वी करावे असे आवाहन भीमसेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रीधर साळवे यांनी केले. ये जब अभी वर्तमान में आपको माननीय हमारे भीमसेना के राष्ट्रीय प्रेसिडेंट श्रीधर साळवे जी ने कहा, वो बिल्कुल वही मांगे रहेंगे कि भीमसेना की ओर से पहली बार भारतीय भिक्षु संघ को पहले तो हमारा एजेंडा है कि भारत प्रबुद्ध निर्माण करना और बाबा साहब का भी ये सपना था कि प्रबुद्ध भारत का निर्माण करना. तो प्रबुद्ध भारत का निर्माण कैसे होगा, लेन तो नहीं कर सकते हैं. तो उसमें जो बुद्ध ने भिक्षु संघ का निर्माण किया है उसी संघ को ज़्यादा प्राधान्य देना पड़ेगा. तो भिक्षु संघ को जब प्राधान्य देंगे सारा भारत का भिक्षु संघ संगठित होगा और उनको मानदान मिलेगा, जाने आने के लिए सुख सुविधा मिलेगी, तो ज़्यादा अच्छे से काम करेंगे और पूर्णताई से काम करेंगे. अभी तो केवल भिक्षु संघ समाज पे डिपेंड है ना, और समाज देगा जब तो चलेगा. लेकिन सरकार की ओर से शांति अमन चाहते, करुणा भाईचारा का संदेश देना चाहते, तो वो तो बुद्ध के पुत्र है. तो बुद्ध के पुत्र को साथ सौतेला व्यवहार क्यों किया जा रहा है? इसीलिए भीमसेना के माध्यम से अभी मुख्यमंत्री जी को निवेदन दिया है, तो भाई हमारे डिमांड को ध्यान में संज्ञान में लिया जाए और क्यों ना इसका थोड़ा सा जन जागृति का एक मुद्दा आता है. तो पूरे भारत में अभी भी भिक्षु संघ को केवल बेचारे पूजा पाठ करके बिहार में रहते हैं, जहाँ तक आप लोग बुलाते वो आना और जाना इतने समीप है. तो हमने ये पहल की कि इस माध्यम से पूरे भिक्षु को कैडर वाइज उसको ट्रेनिंग देना, उसको प्रशिक्षित करना, उसको समझाना कि हमारे मूलभूत अधिकार क्या है. डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर ने 14 अक्टूबर 1956 को जो बुद्ध धम्म दिया, उस धम्म देने का मकसद क्या है, उसके पीछे क्या वजह थी. और एक भारतीय घटनाकार शिल्पकार जब बुद्ध धम्म देता है तो कुछ ना कुछ तो वजह होगी. तो उन्होंने कहा था कि मैं प्रबुद्ध भारत का निर्माण करूंगा, और प्रबुद्ध भारत निर्माण करना अपने आप में एक बहुत बड़ा सोच है. तो प्रबुद्ध भारत हो सकता है जब भिक्षु संघ संगठित होगा, उसको फैसिलिटी मिलेगी, उसको मेंबर ऑफ पार्लियामेंट में जाने को मौका मिलेगा, सांसद बनेंगे तो अपनी बात को रख सकते हैं और प्रबुद्ध भारत मिल सकता. क्योंकि बुद्ध के बाद जैसे सम्राट अशोक बना, तो सम्राट अशोक बनने के बाद अशोक सम्राट द्वारा एक राजा था, उसने अपनी सारी संपत्ति धर्म के प्रचार में लुटा दी. 84,000 जो विहार है वो विहार आज सम्राट अशोक के, चाहे पंढरपुर हो चाहे बालाजी, सब बुद्ध के. आज जो बुद्ध विहार में जो बुद्ध विहार है महाबोधि महाराज, वो सम्राट अशोक द्वारा बनाया. उसका सम्राट अशोक राजा वहाँ हर बार साल में 4 बार दर्शन के लिए आते. उसका माल भी था, अभी सारा गोपनीय है. तो ये सारी सच्चाई है और ये सच्चाई के साथ भिक्षु तो उसका वारिस है, बुद्ध के पुत्र है. तो बुद्ध के पुत्र के साथ इस तरह से हो रहा है. आज बुद्ध पुत्र भिक्षु संघ सुरक्षित नहीं है. तो इसलिए देश में भिक्षु संघ संगठित करना और प्रबुद्ध भारत का निर्माण करना एकमात्र उद्देश्य भीमसेना का है. और ये पहल नागपुर से शुरुआत हो रही है. मुझे बहुत खुशी है और मुझे जो भीमसेना का जो जवाबदारी दी, एक राष्ट्रीय प्रवक्ता होने के नाते जो जवाबदारी दी, निश्चित रूप से मैं पूरे भारत के भिक्षु संघ को हम लोग संगठित करने का प्रयास कर रहे हैं. कि जितने भी बनते भारत में सभी राज्यों के बनते जी के लिए हम लोग ये काम कर, और हमें पता है कि ये हमारा आंदोलन 1-2 दिन का आंदोलन नहीं होगा. ये कम से कम 1 साल तक हमें इस आंदोलन को चलाना होगा अन्य राज्यों में जाके. और सबसे बड़ा आंदोलन हमारा दिल्ली में होगा, जो जंतर मंतर पर हम लोग कम से कम नहीं कुछ तो 10,000 बौद्ध भिक्षु बनते को वहाँ लेके 10,000 बनते जी को लेके वहाँ पर एक बड़ा आंदोलन खड़ा करेंगे. जय भीम इंडियाच्या बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूया ताजा घडामोडी घेऊन. जय भीम. आप देख रहे हैं